मी माधुरी आणि आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि आत्ता वाजलेले 6:45. मी म्हटलं होतं 6 वाजता उठा पण ते काही उठणं झालं नाही माझ्या चॅनेल. आता 7 वाजलेलं आहे तर उठलेले आहे आणि मी पाणी ठेवलेलं आहे. पाणी ठेवले तापायला. अंघोळ करते 7:30पर्यंत आवरेल माझं. मग पूजा मांडायला घेते. आवाज सकाळ सकाळ उठल्यामुळे वेगळा येते थोडासा. आणि वाळू काही आणलीच नाही त्यामुळे मला त्या क्रशरचा यूज करावा लागेल. ते क्रशर घेऊन धूर काढायला कसं थोडा त्या दिवशी वेगळं पाणी पिले कार्यक्रमात त्यामुळे थोडं कसं आहे. त्यानंतर माझं आवरून मी गेले खाली क्रेसेंट आणायला. आणि मला नंतर व्हिडिओ बघितल्यानंतर म्हणजे कॅमेरा चालू केल्यानंतर लक्षात येतं की अरे बापरे, मी हे कानातले घातलेच नाही. जे कानातले काढले मी चांदीचे कानातले काढले. सो मग मला ते मी घातले नाहीत. वेगवेगळे हेच आपले रेग्युलरचे घातले त्यामुळे मला काही ते लक्षात येत नाही लवकर. त्यानंतर मी परत आता वरती गेल्यानंतर हे करेन. आणि ही साडी आहे नानींची, ती मला फार आवडली होती मग मी घातलीच होती, तिला नेसली आहे मी. आणि त्यानंतर मी घेतले देवपूजा करायला, कारण आदल्या दिवशी देव हे क्लीन करून ठेवले होते त्यामुळे मला जास्त काही मेहनत करायची नव्हती. पण त्याआधी मला नानींनी सांगितले तुझ्या साडीला पिन आहे ती पण ओपन आहे. मग ती साडीची पिन काढली, मी साईडला ठेवली जेणेकरून म्हटलं बसल्यानंतर मला काही टोचू नाही म्हणून. आणि आमच्या देवघराचा स्पेस हा थोडासा कमी आहे आणि मी केस धुतले तसेच बांधलेले आहे. त्यांना खोटाचा आपला गजरा गुंडळलेला आहे. त्यानंतर आमचं हे नंगपुंग उठून येऊन आलेलं आहे. त्यानंतर नानंद ते म्हणले, नानींना म्हणले तसंच व्हिडिओमध्ये निघशील तू म्हणून जा कपडे घालून ये, कारण तिला नाईटला सवय आहे. त्यानंतर ती मग फ्रॉक घालून आले. पण तिला रांगोळी म्हटलं की तिला आवडती फार काढायला, म्हणजे काढायला कशाचं ऊन असायला आवडते. आणि आज होती हरतालिका त्यामुळे मी मस्त अशी रेडी झाले होते. सकाळ सकाळ मी पहिल्यांदाच अशी काही सणसुद्धा असल्यानंतर अशी रेडी होते, नाहीतर मी आपल्या रेग्युलर कपड्यांमध्येच मी सगळं आवडते. पण आज मला आवरायचं होतं ते पण मस्त अशी साडी घालून. त्यानंतर अधूनमधून माझं काही सामान राहत होतं ते मी घ्यायला गेले होते. त्यामध्ये मी स्टोरमधलं पाट चौरून काहीच काढलं नव्हतं, नवीन आहे ते जे रेग्युलरचा खराब झालेलं पाट आहे तोच घेतला. मी म्हटलं जाऊन दे असून दे, त्याला मी रात्रीच धुवून ठेवलं होतं आणि पण त्याच्यावरची डिझाईन कलर वगैरे सगळं गेलं होतं. पण मी म्हटलं चला अस्तर आहे आणि त्यानंतर ओटी ठेवायची आहे त्यामुळे काही ते एवढं दिसून येणार नाही किंवा कळून येणार नाही. पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, नाही तर तुम्ही म्हणजे मला कमेंट येतं की दीदीने जुनाच पाट वापरला. पण असं नाही आहे, स्टोरूममधून काढायचं मला थोडं भीती वाटते, कारण बऱ्याच दिवस झालं स्टोरूम बंद असतं शक्यतो आणि मग तिथे जायचं थोडं असं भीतीदायक असतं. त्यानंतर मी क्रेसेंट आणली होती, तीच 2-3 पाण्याने धुवून घेतली होती, म्हणजे त्यातली सगळी माती रेती सगळी काढून घेतली होती. तर मी विचारत होते घरच्यांना की पिंडाचं ते आय मीन कशा टाईप म्हणजे कोणत्या दिशेला करू, तर मला सांगितलं उत्तरेला ते आलं पाहिजे. सो मग मी तशी फिरवून मांडली आणि अस्तर मांडलं होतं नवीन म्हणून मी काही केलं. आणि त्यामध्ये आमच्या पिल्लूने ट्रायपॉड हलवला होता त्यामुळे मला माहीत नव्हतं माझा निम्मा चेहरा दिसतोय. सो प्लीज ट्राय अंडरस्टँड. आणि असं करून मी जेवढे आधी सगळं आणलं होतं आय मीन फळे फुले सगळं घेतलं होतं, पत्ते वगैरे मी आदल्या दिवशीपासूनच पूर्ण अशी तयारी केली होती, कारण मी खूप उत्सुकता होते या व्रतसाठी. मला आवडतं फार, मी मनापासून करते हे अशा काही गोष्टी असतात. आणि त्यानंतर जे फ्रूट होते ते पण मांडून घेतले मी. त्यानंतर कलिंगड वगैरे पण नाही मांडलं, कारण म्हटलं चला सफिशियंट आहेत एवढे 7 झाले होते, मी जे 7 किंवा 5 त्यामुळे मग मी कलिंगड वगैरे मोठे जे फळं होते ते मांडले नाही आहेत, नाही तर घरात अवेलेबल होतेच. आणि त्यानंतर मी आपली म्हटलं चला सिम्पलशी रांगोळी काढून घेऊया, ह्या हिशोबाने मी फक्त कलर हे केला म्हणजे पसरून घेतला कलर आणि त्यावरती पांढऱ्या रांगोळीने काढायचं चाललं होतं माझं. पण आमची आनंदी मध्ये करत होती आणि मी आता मध्ये गेली होती रामेश्वरला, तिथून एक पिंड आणली होती. आणि त्या दिवशी मी गेले मार्केटला, तुम्हाला माहितीच आहे, तर त्या मार्केटमधून मी पार्वती देवीची मूर्ती आणली होती जेणेकरून ती पूजा करत होत्या देवी माता. तर तशी मूर्ती घेतली होती मी आणि नानींची माझी दोघींची एकत्र, म्हणजे दुसरा वगैरे काय म्हणतात ते आय मीन पानं वगैरे ते 2-2 मांडले होते, म्हणजे आमच्या दोघींच्या पूजेची मी झाली माझी ही सिंपल आणि
छान अशी पूजा. तर हे पहा, आणि मी राहिलेलं साईडला पडलेलं कचरा म्हटलं चला आता हे झाडून काढायचं आहे. यासाठी मी तेवढंसं म्हणजे नॅपकिनने बाजूला काढून घेतलं, जेणेकरून ते पुसू नये असं रांगोळी वगैरे. सो ती माझं ते कचरा नका बघू, पण छान झालेली आहे पूजा. कशी वाटते तुम्हाला ते कमेंटमध्ये सांगा, आणि तुम्ही कशी पूजा केली तेही सांगा, आणि त्यात काय माझं चुकलं वगैरे हे कळवा. आत्ता माझं आवडलेलं आहे काम, आणि मला आता केस थोडे ओले होते, मी तसेच बांधले होते, तर आता मला ते काढायचं आहे बन वगैरे, कारण मला जायचं आहे इथं श्राद्धासाठी. इथं समोरच आहे, आणि कुंकू घामाने पूर्ण चिटकलेलं आहे. त्यानंतर मी घेतला ॲपल खायला, आणि केसाचं तसंच ठेवून दिलं. मी अशी आहे ना, कारण म्हणलं 10:30 वाजले ते येतात, त्यामुळे थोडंसं काहीतरी नाश्ता करावं म्हणून घेतला ॲपल खायला, कारण आज आहे उपवास. आणि मी जी रात्री मेहंदी काढली होती ही आहे. सो मी काढायला गेले, एक ते काही मला जमाना म्हणून मी डायरेक्टली पुसलं ते, आणि साधी सिंपल आपली हे मेहंदी काढली. पण मला जायचं आहे कीर्तन तिकडे श्राद्धाला. नानी आनंदी वगैरे सगळे गेलेले आहेत, पण मला ना, मी जस्ट आता कामावरलं आणि सगळं खालचं वगैरे सगळं झाडलं आहे, पायऱ्या वगैरे, त्यामुळे मला थोडंसं कंटाळा आलं झालं. म्हणलं थोडे वेळ व्हिडिओ एडिटिंग करावं आणि मग नंतर जावं. त्यामुळे मी आता बसलेले आहे, आणि अजून किती वेळ बसणार आहे ते मलाच नाही माहिती. आय होप कीर्तन संपायच्या आधी मी तिथं जावं. आय थिंक 12ला संपत राईट. तर आत्ता वाजलेले आहेत 11:15 वाजत आलेले आहेत, तरी जाते. चला झालं, व्हिडिओचं काम आहे मला. काल पण तसंच राहिलं माझा आय थिंक व्हिडिओ. तर घरातलं तर काम आवरलंच होतं लवकर. त्यानंतर मी माझं व्हिडिओचं काम आवरल्यानंतर नाश्ता केला. ते तुम्ही पाहिलंच, नाश्त्यामध्ये घेतलं होतं ॲपल, आणि मी माझ्या पूर्ण केसाचा गुत्ताडा काही काढलाच नव्हता. तसंच वरती रेग्युलर मी जसं क्लिप लावते तसंच लावणार. मी आता चाललेले आहे पुढच्या कार्यक्रमाला, ते तुम्हाला माहितीच आहे. पण त्याआधी मी काही विसरले म्हणजे मी खाल्लं होतं फूड, ते पाणी प्यायचं विसरले होते. सो मी पाणी पिले, आणि मग नंतर मी निघाले. पण त्यानंतर पण मला एक काम आलं. मी तिथं पोहोचताच परत मला शेटने कॉल केला की देवद्वाराचा फोटो पाठव म्हणून. त्यानंतर माझं एक पार्सल आलं होतं. पार्सल कोणतंही, पण आमच्या पिल्लूलाच अनबॉक्स करायचं असतं, आणि ते पण पाहितलंच का कसं केलेलं आहे. त्यामध्ये माझं पार्सल होतं म्हणजे माझा ड्रेस होता. त्यानंतर थोडंसं मला फराळाचं करायचं होतं. म्हणजे काय करायचं होतं, करंज्या तर करून झालं होतं. मी काय व्हिडिओ घेतला नाही, मला कारण व्हिडिओ घ्यायला वेळच भेटला नाही. आणि त्यानंतर घेतलेले आहेत लाडू करायला. लाडू केल्यानंतर करायचे आहे म्हणजे बनवायचे आहे चकली. आणि मी म्हणजे साडी वगैरे सगळे काढून बसले. आपलं गाऊनवरती माझं कम्फर्टेबल असतं, मला काही साडी मळवून देऊ वाटत नाही. आणि असे करून झालेले आहेत